श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री परमात्मने नमः। श्री हनुमंताय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमः पार्वतीपति हर 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 महादेव। ओम शांति शांति शांति। या अगोदरच्या प्रवचनामध्ये जीव, जगत व जगदीश याबद्दल आपण प्रवचन करीत आहोत। जीव, जगत आणि जगदीश या विषयावरती आपलं प्रवचन चालू आहे। या अगोदरच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक मनुष्याला थोडं सिंहावलोकन करू। अगोदरच्या प्रवचनात आपण काय काय पाहिलं ते। प्रत्येक मनुष्याला 3 प्रश्न पडतात की मी कोण आहे, हे जगत काय आहे आणि मी आणि या जगताला निर्माण करणारा कोण आहे, असे 3 प्रश्न असतात। या 3 प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात। या अगोदरच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं की मी म्हणजे कोण, हे शरीर 24 तत्वानं बनलेलं आहे। त्यामध्ये एक जीव आत्मा राहतो। शरीर जड आहे। शरीर जड असल्यामुळं त्याला चालवण्यासाठी, ऊर्जा देण्यासाठी आत्म्याची किंवा जीवाची गरज आहे। आणखीन एक पाहिलं की गेल्या प्रवचनामध्ये अगोदरच्या की या शरीरामध्ये 2 तत्व आहेत। एका झाडाचं उदाहरण दिलेलं होतं की त्या झाडावरती 2 पक्षी आहेत। त्याप्रमाणे या आपल्या शरीरामध्ये 2 पक्षी म्हणजे 2 जीव, एक जीव आणि एक आत्मा याचा निवास आहे। मुंडक उपनिषद आहे। त्या मुंडक उपनिषदामध्ये मुंडक 3 आणि खंड पहिला, मुंडक 3 आणि खंड पहिला या मुंडक उपनिषदामध्ये पहिला श्लोक आहे बघा। पहिला श्लोक असा आहे, द्वासुपर्णा सयुजा सखाया, द्वासुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्व जाते तयोरन्यः पिप्पलं स्वादन्तन्नश्ननोयो अभिचाकशति। म्हणजे याचा अर्थ असा आहे, द्वासुपर्णा म्हणजे 2 सुंदर पंख असलेले पक्षी। सुपर्णा म्हणजे सुंदर पंख असलेले पक्षी 2, सयुजा आणि सखा। सखा असं म्हणलेलं आहे। सयुजा म्हणजे जुळवे बघ, आपण म्हणतो ना जुळे बंधू आहेत का, तसे हे जुळे आहेत, सखे आहेत, सखाया। समान वृक्षं परिष्व जाते म्हणजे एकाच वृक्षावरती बसलेले आहेत। हे 2 पक्षी समान आहेत, जुळवे आहेत, सखे आहेत, एकाच वृक्षावरती बसलेले आहेत। मग ते काय करतात 2 पक्षी? एक पक्षी काय करतो, एक पक्षी त्या झाडाची फळे खातो, त्या झाडाची फळे खातो, त्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती जातो, कधी कधी ते झाड सोडून पण जातो। हे असं आपण अगोदरच्या प्रवचनामध्ये पाहिलेलं आहे। आणि दुसरा पक्षी काहीही न करता एकाच ठिकाणी बसून आहे, तो त्या झाडाची फळे खात नाही, उडून पण जात नाही
आणि तो पहिल्या पक्षाकडे पाहत असलेला असतो. म्हणजे पहिला जो पक्षी जो असतो, जो फळे खाणारा, त्या पहिल्या पक्षाकडे हा दुसरा पक्षी पाहत असतो. असं हे मुंडक उपनिषद आहे, त्यामध्ये ऋषींनी याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे काय, एकच झाड आहे आणि त्या झाडावरती 2 पक्षी आहेत. याचा अर्थ असा की आपलं शरीर म्हणजे हे एक झाड आहे, ह्या झाडामध्ये 2 पक्षी निवास करतात. म्हणजे एक जीव आहे आणि दुसरा आत्मा. जीव काय करतो, जीव या झाडाची म्हणजे या शरीराने केलेले जे काही कर्म असतं, कर्तव्य असतं, काम असतं, त्याचे काही चांगले वाईट परिणाम होतात. ते चांगले वाईट फळ त्या जीवाला भोगावे लागतात. तो जीव कर्म करतो आणि कर्म केल्यानंतर काहीतरी फळ मिळतं. गोड असतं, कडू असतं, ते सुखाचं असतं, दुःखाचं असतं. हे फळ त्या जीवाला ग्रहण करावं लागतं. तो कर्म करतो. परंतु दुसरा पक्षी म्हणजे जो आत्मा आहे, तो काही करत नाही. तो नुसता बसून आहे आणि तो नुसता साक्षी रूपाने पाहत असतो. हा जीव काय करतो, त्याचं काम काहीच नाही. फक्त हा जीव का करतो, त्या जीवाला काही सांगत पण नाही, काही उपदेश पण करत नाही. नुसता बसून आहे, साक्षी रूपाने आहे. तर अशा प्रकारचे मुंडक उपनिषदाने सिद्धांत मांडलेला आहे. ऋषी म्हणतात त्याप्रमाणे या प्रत्येक शरीरामध्ये 2 तत्व आहेत, एक जीव तत्व आणि एक आत्मतत्व. आता प्रश्न येतो की शरीर जड आहे, माहीत आहे, याला चालवण्यासाठी ऊर्जा पाहिजे, तत्वाची गरज आहे, ऊर्जेची गरज आहे. मग एकाने काम नाही चालत का? एक जरी नुसता जीव किंवा आत्मा, तिच्यानं काम चालत नाही का? शरीर जरी जड असलं, आत्मेमध्ये ऊर्जा आहे, मग एकाने काम चाललं असतं तरी, परंतु या शरीरामध्ये 2 पक्षी का, 2 ऊर्जा का? आता आपल्याला माहीत आहे, आपण सर्व शेतकरी आहोत. शेतामध्ये मोटर असते. मोटारीला एकाच लाईटची कनेक्शनची गरज आहे, त्याला एकच ऊर्जेची गरज आहे, 2 ऊर्जा देत नाही. परंतु या शरीर चालवण्यासाठी 2 ऊर्जेची काय गरज आहे, हा प्रश्न पडतो. आणि दुसरी गोष्ट, हे दोन्ही पक्षी समान आहेत, जुळवे आहेत, अंश रूपाने एकच परमात्म्याचे अंश आहेत. त्याबद्दल आपण पुढे बोलू. मग असं असताना, 2 समान असताना, सखे असताना, मग दोघांची काय गरज आहे हे शरीर चालवण्यासाठी? आता याच्याबद्दल काय उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु मला कोणत्याच उपनिषद म्हणा किंवा आणखीन काही पुराण म्हणा, हे वाचण्यात जे आले माझ्या, त्याच्यामध्ये याचं उत्तर मला काही भेटलं नाही. आता किंवा बरेच मोठमोठे संत महात्म्याचे विचार ऐकले, त्यांचे प्रवचनं ऐकली होती, परंतु त्यामध्ये सुद्धा मला याचं उत्तर मिळालं नाही. मग विचार केला, असं का? कोणतंही कार्य होण्यासाठी कारण असतं. मग परमात्म्याने या शरीरामध्ये दोघांची स्थापना का केली किंवा का त्याला परमात्म्याला करण्याला भाग पडलं, याबद्दल आपण थोडा विचार करू. मी विचार केला. मग विचार करत असताना मी एका निष्कर्षापर्यंत पोहोचलो. हा माझा निष्कर्ष आहे. मी आणखीन एक वेळ सांगतो, हा माझा निष्कर्ष आहे. बरोबर आहे, चूक आहे, माहीत नाही. कोणत्या शास्त्रात याचा उल्लेख वाटला नाही, दिसला नाही, वाचण्यात आला नाही. माझा जो निर्णय आहे किंवा माझं
जे दर्शन आहे किंवा माझा जो निष्कर्ष आहे, थोडा लाईट भाषेमध्ये सांगतो की जेव्हा परमात्म्याने मनुष्याची निर्मिती केली, शरीर निर्माण केलं, जड तत्वाने हे शरीर बनवलं, त्याच्यामध्ये जीव भरण्याची वेळ आली, तेव्हा परमात्म्याने आपल्यातील एक अंश बाहेर काढला आणि त्या अंशाला म्हणलं की तू जा, या शरीरामध्ये जा आणि हे शरीर चालव, हे तुझं घर. मग तो अंश, आता त्याला आपण जीव म्हणू, त्याचा उल्लेख पुढे करतो मी, तर तो जीव भगवंताला किंवा परमात्म्याला म्हणाला, हे बाबा. परमात्मा ह्या जीवाचे बाबा आहेत. साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं की हे बाबा आहेत. परमात्म्याचा अंश जीव, जीवाचे वडील म्हणजे परमात्मा. तर तो जीव परमात्म्याला म्हणाला, हे बाबा, मी जातो म्हणे, या शरीरामध्ये राहण्यासाठी जातो, हे शरीराच्या माध्यमातून मी कार्य करतो, कार्य केल्यानंतर काही फळ मिळतं, ते मी फळ खाईन म्हणे, फळ खातो, सुख दुःख भोगतो. असं काम करत असताना माझी ऊर्जा कमी होणार, मी थकणार. मग मला ऊर्जा कोण देणार? बघा, मी काय सांगतो ते थोडं, हे माझा निष्कर्ष आहे, बरोबर आहे माहीत नाही, किंवा बरोबर पण असू शकेल किंवा चूक पण असेल. तर तो जीव काय म्हणाला परमात्म्याला, मी जातो, मी कार्य करेन, या शरीरात राहून कार्य करेन, चांगले वाईट फळं जे मिळतील त्याचं ग्रहण पण करेन. मग हे करत असताना, काम करत असताना मला थकवा येईल, माझी ऊर्जा कमी होईल. मग मला ऊर्जा कोण देणार? तू तर राहतोस वैकुंठामध्ये एवढा लांब, तुझ्यापर्यंत माझं म्हणणं कसं पोहोचेल? किंवा समजा पोहोचलं, तुझ्यापर्यंत माझं म्हणणं पोहोचलं, परंतु तुला किती मुलं बाळे हो? तुला करोडो मुले आहेत, बाळे आहेत, तू कुणाचं ऐकणार? परमात्मा हा सर्व सृष्टीचा कर्ता आहे. सगळे जीवजंतू, पशु पक्षी, मनुष्य हे सर्व या परमात्म्याचे लेकरे आहेत. तर तुला इतके असंख्य मुले बाळे आहेत, मग माझा जरी आवाज पोहोचला तुझ्यापर्यंत, तू कुणाला मदत करणार? मग परमात्मा मला, मग मी काय करू? मग तो जीवाने एक सजेशन दिला की असं कर म्हणे, माझ्याबरोबर आणखीन एकाला पाठव, माझ्याबरोबर तू आणखी एकाला पाठव, काम मी करेन म्हणे, शरीरात राहून सर्व उद्योगधंदा, काम तू जे सांगशील ते सगळं मी करेन. तो दुसरा फक्त माझ्यावर राहू दे, त्याने काही करू नये, काम करू नये, काही करू नये, नुसतं बसून राहायचं. मग काम नाही, काही नाही, चूक नाही, फळ खाणार नाही. कामच नाही तर फळ काय मिळणार त्याला? त्यांनी काम करू नये, काही करू नये, फक्त माझ्याजवळ बसून राहावं. हे कशासाठी सांगतो? ऐक म्हणे, जेव्हा जेव्हा मला गरज पडेल ऊर्जेची, माझी शक्ती जेव्हा क्षीण होईल, तेव्हा मी त्यांना सांगेन आणि तिच्याजवळ बसून तिच्याकडून ऊर्जा घे, त्याला फार ऊर्जा दे. दुसरा जो आहे त्याला फार ऊर्जा दे. मग माझी ऊर्जा ज्यावेळेस कमी होईल, त्यावेळेस मी ती ऊर्जा त्या दुसऱ्या जीवाकडनं किंवा दुसऱ्या आत्म्याकडनं भरून घेईन. आणखीन एक दुसरं तो जीव काय म्हणाला परमात्म्याला? बघा, आणखी एक काय, मी सुख भोगेल, दुःख भोगेल, काही. मग माझा अनुभव मी कुणाला सांगू? प्रत्येकाला वाटतं बघा, सुखात असो किंवा दुःखात असतो, आपलं सुख, आपलं दुःख, आपले विचार कुणाला तरी सांगावे.
कोणीतरी आपलं ऐकून घ्यावं असं प्रत्येकाला वाटतं. तसंच जीवालाही वाटलं असेल. तो म्हणाला की माझं सुखदुःख जे काय आहे, माझे काही विचार आहेत आणि माझे विचार बरोबर आहेत का नाही हे कोण सांगणार? तू तर इतका वैकुंठात राहणारा, अगोदरच सांगितलं मी तुला. जरी ऐकलं असतो तरी एवढ्याकडे कुठं तुझं लक्ष राहणार, एवढे तुझे मुले बाळे. मग तू असं कर म्हणे की माझ्यावरून आणखी एकाला पाठव. तो काही करणार नाही, सर्व काम मी करेन. मग मला जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा ऊर्जा मी त्यांच्याकडनं घेईन. आणि दुसरं, माझं दुःख सुख दुःख त्याला सांगेन. मग परमात्म्याला पण वाटलं असेल बरोबर आहे म्हणे, याचं जाऊ दे म्हणे, हा बिचारा माझ्या म्हणण्याप्रमाणे या शरीरात जातो आहे. गेल्यानंतर याला चांगले पण कर्म करावं लागतील. चांगले कर्म केले तर चांगलं फळ मिळेल, वाईट कर्म केलं तर वाईट फळ मिळेल. हे दोन्ही त्याला खावं लागेल, कर्म करावं लागेल. ठीक आहे म्हणे. मग त्यांनी काय केलं, आणखीन एक आपल्यातून अंश काढला आणि तो त्या जीवाबरोबर पाठवला. तो कोण? आत्मा. म्हणजे या शरीरामध्ये दोन तत्व परमात्म्याचे अंश आहेत. एक आत्मा आणि दुसरा जीव. आता गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण महाराज म्हणतात, हिच्या अगोदर पण सांगितलेलं आहे की ह्या जीवभूतामध्ये, या जीवलोकामध्ये, या सर्व जीवामध्ये माझा सनातन अंश आहे. माझा सनातन अंश वास करतो. हे गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. मग त्या जीवाचं ऐकून परमात्म्याने आणखीन एक आपला अंश त्या जीवावर पाठवला आणि या दोघालाही या शरीरामध्ये स्थापित केलं. एक जीव आणि दुसरा आत्मा. आत्मा काय करतो? काही करत नाही, नुसता बसून असतो, नुसतं पाहत असतो. हा जीव का करतो? काही त्याला उपदेश करत नाही, चांगलं काम केलं स्तुती करत नाही, वाईट काम केलं त्याला भांडत नाही. फक्त साक्षी रूपाने तो बसून असतो, जवळ बसलेला असतो. आणि तो काही करत नाही, तिच्यामुळे त्याची ऊर्जा खर्च होत नाही. हा जीव काम करतो, दिवसभर काम करतो, काबाडकट कष्ट करतो आणि त्याची ऊर्जा कमी होते. मग त्यावेळेस आता पहा, जीव काम करतो, ऊर्जा दिवसभर कष्ट करतो. नंतर मग आपला सर्वांना अनुभव आहे. काय अनुभव आहे? रात्री आपण ज्यावेळेस गाढ झोप लागते, आपणाला गाढ झोप लागते, थकून भागून आलेला असतो कर्म करून. सकाळी काय होतं की एकदम ताजेतवाने होतो. हा रात्री झोपण्याच्या अगोदर तो थकलेला असतो हा जीव, आणि सकाळी एकदम ताजेतवाने होतो. मग याला ऊर्जा आली कुठून हो? याला ऊर्जा कुठून आली? तर माझ्या मताप्रमाणे हा जीव रात्री गाढ झोपेमध्ये आत्म्याच्या जवळ बसतो आणि त्याला, या जीवाला ऊर्जा ही आत्म्याकडून मिळते आणि तो ताजातवाना होतो. मग आत्मा आणि जीव याला मी काय यांना नावं ठेवलेली आहेत, यांना नावं दिलेली आहेत. आत्मा म्हणजे कोण? दादा, मोठा भाऊ. मी या आत्म्याला दादा म्हणतो. आणि जो जीव आहे, तो जीव जो कर्म करणारा जीव आहे त्याला भाऊ, लहाना भाऊ आणि मोठा दादा. हे माझं संबोधन आहे आत्मा आणि जीवाला. मोठाड भाषेमध्ये दादा आणि भाऊ.
नंतर आता ही ऊर्जा केव्हा मिळते? जेव्हा जीव आत्म्याजवळ बसला तर, आपलं घराणं सांगितला तर. जीवानी आत्म्याला आपलं घराणं सांगितलं, आत्म्याजवळ बसला तर. समजा हा जीव आत्म्याजवळ बसतच नाही, आपलं घराणं सांगतच नाही, आणि जीव हा आपल्या मस्तीतच राहतो. मी काय सांगतो पहा, तो आपल्याच मस्तीत राहतो. मीच कार्य करत आहे, मीच श्रेष्ठ आहे, हे सर्व जे काय करतो मीच करतो, असं जीवाला जेव्हा अभिमान तयार होतो, असं जेव्हा जीवाला अभिमान तयार होतो, गर्व होतो, जे काही करतो तो मीच करतो, आणि तो मग या गर्वामुळं, अभिमानामुळं तो आत्म्याजवळ बसत नाही. मग आत्म्याला तर काहीच पडलेलं नाही, तो जवळ पण बसत नाही, मग आत्मा काय ऊर्जा देत नाही. मग हा जीव काबाड कष्ट करून या शरीरात राहून शेवटी मरून जातो. त्याचा उत्कर्ष होत नाही, त्याला आत्मा कळत नाही. आत्मा कळत नाही तर परमात्मा कुठून कळणार? कारण तो आत्म्याजवळ बसतच नाही. पहा बघा, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीजवळ बसला तर ते व्यक्तीची ओळख होते. जर तो आत्म्याजवळ बसलाच नाही तर त्याची कुठं ओळख होणार? आता आणखीन एक आहे, योगी पुरुष आपण पाहिलं पहा. योगी पुरुष जे असतात ते ध्यानधारणा करतात आणि त्यांना मोठमोठ्या सिद्धी प्राप्त असतात. मग या सिद्धी कुठून मिळतात हो? जर आपण थोडा विचार केला, या योगी पुरुषाला मोठमोठ्या सिद्धी प्राप्त असतात. मोठमोठे काही स्वामी महाराज चमत्कार करतात. मग या सिद्धी कशा प्राप्त होतात? कोण देतं या जीवाला? माझ्या मताप्रमाणे जेव्हा जीव आत्म्याजवळ बसतो किंवा आत्म्यात एकरूप होतो, आपण असं मोठ्या भाषेत म्हणायला गेलात तर आत्मा हा ह्या जीवाला कार्य करण्यासाठी बळ देतो आणि काही योगी पुरुषांना सिद्धी पण प्राप्त करून देतो. आता हे माझे जे निष्कर्ष आहेत, माझे निष्कर्ष जे आहेत हे कशाच्या आधारावरती? मी विचार केल्यानंतर समजलं, गीतेमध्ये एक श्लोक येतो. अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज सांगतात, या आत्म्याबद्दल काय सांगतात? गीतेमध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न च एवं क्लेदयन्त्यापो नो शोषवती मारुतः. याचा अर्थ असा, हा माझा जो अंश आहे आत्मारूपी शरीरामध्ये राहतो, या आत्म्याला शस्त्रांनी कापता येत नाही किंवा अग्नीने जाळता येत नाही. हे कोण? श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत, माझा जो अंश आहे प्रत्येक शरीरामध्ये आत्मरूपाने राहतो, त्याला शस्त्रांनी कापता येत नाही, त्याला अग्नीने जाळता येत नाही, त्याला पाण्याने भिजवता येत नाही. अशा त्याला कशाचाच दोष लागत नाही, त्याला वारं सुकवू शकत नाही, म्हणजे कशाचाच त्याच्यावरती परिणाम होत नाही, तो मरत नाही, तो काही कार्य पण करत नाही. मग असं जर कार्य करत नाही, तो काहीच करत नाही, तर मग हे जे कार्य करतं शरीर चालण्याचं कार्य कोण करतं? शरीर कार्य करत असताना जे काही फळ मिळतं, सुख दुःख, ते कोणाला भोगावं लागतं हो? श्रीकृष्ण महाराज म्हणाले की आत्मा तर अलिप्त आहे, तिच्यावरती काहीच परिणाम होत नाही. मग दुःख कुणाला होतं, सुख कुणाला होतं? सर्वसाधारण भाषेमध्ये प्रत्येकजण म्हणतो की मनाला होतं. परंतु
शास्त्राप्रमाणे किंवा की हे जे अध्यात्म याचा विचार केला, मन हे जड आहे. चतुष्ट अंतःकरणामध्ये एक मन येतं, मन बुद्धी चित्त अहंकार. मग हे जड आहे. मन जर जड आहे तर मनाला यातना कसं होतात हो? जड पदार्थाला काही यातना होतात का? मग हे कोण भोगतं? जर सुख आहे, दुःख आहे, हे द्वंद्व जे आहे हे कोण भोगतं? आनंद कुणाला होतो, राग कुणाला येतो, द्वेष कुणाला होतो, हे कोण करतं? तर हा जीव करतो. मुंडक उपनिषदाप्रमाणे जे 2 पक्षी आहेत, त्या 2 पक्षापैकी एक पक्षी जो कार्य करतो त्याला हे सहन करावं लागतं. जीवनामध्ये बरे वाईट जे अनुभव असतात ह्या जीवाला सहन करावं लागतं. मग आत्मा काहीच करत नाही. श्रीकृष्ण महाराज तर म्हणतात की आत्म्याला काहीच होत नाही. हिच्यावरती ना शस्त्राने कापता येतं, ना याने पाण्याने भिजवता येतं, ना वाऱ्याने सुकवता येतं, ना अग्नी जाळू शकतो. हा काहीच करत नाही. मग करतं कोण? जीव. मग हे आत्म्याचं काम काय? मी अगोदर जसं सांगितल्याप्रमाणे आत्म्याचे एकच कार्य आहे की जर हा जीव आपल्याजवळ बसला आणि आपलं घराणं सांगू लागला तर त्याला ऊर्जा पुरवणे. आणखीन एक भक्ती मार्गामध्ये येतं, याचा उल्लेख होतो की डोंगरे महाराज आहेत एक गुजरातचे. ते सांगायचे की प्रत्येकाच्या शरीरामध्ये परमात्मा आहे आणि आपण त्या परमात्म्याला बरोबर घेऊन कार्य करावं. बरं झालं, वाईट झालं, सर्व झालं, ते आपण परमात्म्याला बरोबर घेऊन काम करावं. पाप झालं मग ते विरोधाने म्हणायचे. पाप झालं की अर्ध पाप भगवंताचं, अर्ध पाप आपलं. पुण्य झालं, अर्ध पाप भगवंताचं, अर्ध पुण्य माझं. हे असे याच्यामध्ये सिद्धांत आहे. मी आणि भगवंत म्हणजे काय? मी म्हणजे जीव, भगवंत म्हणजे इथं भगवंताचा अंश रूपाने असलेला हा आत्मा. मग हा जीव काय करतो? त्या आत्म्याला आपले सुखदुःख सांगतो, आपलं सुखदुःख सांगतो, आपलं रडगाणं त्याच्याबरोबर करतो. मग आत्मा काय करतो? त्याला ऊर्जा देतो. ठीक आहे बाबा, माझं काम काय? भगवंताने किंवा आपल्या दोघाच्या बापाने मला जे आणि तुला पाठवलं आहे, माझं फक्त एवढंच काम आहे की तुला ऊर्जा दे. मग तो ऊर्जा देतो. आता आणखीन एक सिद्धांत येतो की बरेच आचार्य जे आहेत, आता थोडा विषय गहन होत चाललेला आहे की जीव, आत्मा, परमात्मा आपण पाहिला, जीव पाहिला, आत्मा पाहिला, परमात्मा. परंतु काही आचार्याचे मत वेगवेगळे आहे. मोठमोठे आचार्य होऊन गेले. त्या प्रत्येक आचार्याला त्यांच्या जे सिद्धांत आहेत त्याला प्रणाम आहे. ते मोठे आचार्य होऊन गेले. शंकराचार्य आज आपणाला सर्वांना माहीत आहे. शंकराचार्य त्यांनी अद्वैतवादाचे ते पुरस्कर्ते होते. अद्वैत म्हणजे द्वैत नाही. म्हणजे काय? आत्मा आणि परमात्मा एक आहे. आत्मा आणि परमात्म्यामध्ये भेद नाही. नंतर काय? एक माधवाचार्य होऊन गेले. त्यांचं मत काय? ते द्वैतवाद म्हणायचे. म्हणजे आत्मा वेगळा आणि परमात्मा वेगळा, असा त्यांचा सिद्धांत होता. दुसरे एक निंबार्काचार्य आहेत.
ते दोघालाही मानायचे, द्वैतला पण मानायचे, अद्वैतला पण मानायचे. त्यांचा द्वैताद्वैत असा वाद आहे, त्याच्या पुरस्कर्ते होते. नंतर एक रामानुजाचार्य आचार्य आहेत, त्यांचा विशिष्ट अद्वैतवाद, आणि वल्लभाचार्य आहेत, त्याचा शुद्ध अद्वैतवाद. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळे आपले मत मांडलेले आहेत. प्रत्येकाचे मत बरोबर आहे, काही दृष्टिकोनातून बरोबर आहे. मला जो वाद म्हणतो आपण, जो मला आवडला, मला भावला, तो द्वैतवाद. म्हणजे दोन, म्हणजे आत्मा आणि परमात्मा एक नाही. हा जो मध्वाचार्यांनी दिलेला द्वैतवाद आहे, तो मला आवडला. कसा आवडला? आता जरी आत्मा अंशरूपाने, तत्वरूपाने एक असला, परमात्म्याचाच अंश आहे आत्मा. आत्मा जरी एक असला, परमात्म्याचाच अंश असला, परंतु तात्विक दृष्ट्या जरी एकच मानलं, गुणरूपाने एक मानलं, परंतु कार्यरूपानं वेगळे. कार्यरूपानं बघा काय सांगतो, कार्यरूपानं आत्मा आणि परमात्म्याचे कार्य वेगवेगळे आहे. आत्मा हा एका शरीरामध्ये बंदिस्त आहे. परमात्मा आहे का हो? परमात्मा कुणाच्या शरीरामध्ये बंदिस्त नाही, त्याचे अंश आहे, परमात्मा नाही. परमात्मा अलिप्त आहे. परमात्मा जो कार्य करतो, परमात्म्याने जे कार्य केलं, तो आत्मा करू शकतो का या शरीरात राहून? परमात्म्याने या विश्वाची निर्मिती केली, सृष्टी निर्माण केली, हे प्रचंड जग निर्माण केलं. हा आत्मा एका शरीरामध्ये राहून करू शकतो का? नाही करू शकत. त्याला मर्यादा येतात. जरी अंशरूपाने, तत्वरूपाने एक असले, तरी कार्यरूपाने हे वेगवेगळे आहे. आता एक साधं उदाहरण घेऊ. आता तांब्यात पाणी असतं, तेच पाणी विहिरीत असतं, तेच पाणी तलावामध्ये असतं, आणि तेच पाणी समुद्रामध्ये आहे. तात्विक रूपाने, क्वालिटी म्हणतो आपण, क्वालिटी रूपाने, अंश रूपाने पाणी एकच आहे. परंतु ह्या सर्व पाण्याचं कार्य वेगवेगळं आहे. जसं विहिरीमध्ये आपण पोहू शकतो, तलाव असाल मोठा, त्याच्यामध्ये नाव चालवू शकतो, समुद्रामध्ये मोठमोठ्या नावा चालवू शकतो. तसं तांब्यात जे पाणी असतं त्याच्यात करू शकत नाही. तांब्यातलं पाणी काय, एकाची तहान भागवतं. विहिरीतलं पाणी बऱ्याच जणांची तहान भागवतं. पाणी एकच आहे, परंतु कार्य वेगवेगळं आहे. समुद्राच्या लाटा किती मोठ्या, समुद्रामध्ये समुद्राने कितीतरी जीवजंतूला आश्रय दिलेला आहे. सांगण्याचा उद्देश हा आहे की जरी अंशरूपाने, तत्वरूपाने, गुणरूपाने आत्मा आणि परमात्मा जरी एक असले, तर कार्यरूपाने ते वेगळे आहेत. म्हणून द्वैत हे दोन आहे. आणि आपल्या जे भक्तिमार्गामध्ये असतात, जे महाराज आहेत, किंवा जे आपण वारकरी संप्रदाय आहोत, वारकरी संप्रदाय हा द्वैत मानतो. त्यांना मोक्ष पण नको असतो, त्यांना भगवंताची भक्ती करायची असते. जर आपण एक मानलं तर भक्ती कोणाची करावी? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मला मोक्ष नको, मला पुनर्जन्म दे, म्हणून मी तुझी भक्ती करेन. म्हणजे इथं काय, मी आणि परमात्मा वेगळे, हा द्वैतवाद. तो मला पण पटतो, मला पण आवडतो, मी त्याचा पुरस्कर्ता आहे. प्रत्येकाचे आपले आपले मत आहेत. आता ज्यावेळेस हे मुंडक उपनिषद पाहिलं,
मुंडक उपनिषद पाहिलं, आणखी त्याच्यावरती जास्त विचार करू लागला, तर काय समजलं? जीव वेगळा, आत्मा वेगळा आणि परमात्मा वेगळा. काय सांगतो बघा. अगोदर काय म्हणत होते? आत्मा आणि परमात्मा. मग तिच्यामध्ये तिसरा एक जीव आला. जीव वेगळा, आत्मा वेगळा आणि परमात्मा वेगळा, हे वेगवेगळे आहे. मग काय झाला? हा त्रैतवाद. हा माझा सिद्धांत म्हटलं तरी चालेल. हे माझं दर्शन, हे माझं मत की त्रैतवाद. द्वैत नाही, अद्वैत नाही, त्रैतवादी. मी त्रैतवादी आहे. म्हणजे जीव आहे, आत्मा आहे आणि परमात्मा आहे. तर याचा मी पुरस्कर्ता आहे. आता हा जो माझा सिद्धांत आहे, कुणाला आवडेल, कुणाला नाही आवडेल, कुणी याच्यावरती टीका करतील, असू दे. प्रत्येकाचे आपले आपले मत असतात. तर हा त्रैतवाद हे माझं दर्शन आहे, हा माझा सिद्धांत आहे. हे ज्यावेळेस मी विचार करू लागलो, मुंडक उपनिषद पाहिलं, तेव्हा मला पटलं की जीव वेगळा, आत्मा वेगळा आणि परमात्मा वेगळा. प्रत्येकाचे कार्य का वेगवेगळे. हे आता माझे विचार मांडलेले आहेत त्रैतवादाचे. जरी अंशरूप, आणखीन एक वेळ सांगतो, गुण रूपाने, अंश रूपाने हे तिघं जरी एकच असले, त्याची जसं पाणी, तांब्यातील पाणी एकच, समुद्रापर्यंतचं पाणी एकच, त्याप्रमाणे जीव, आत्मा आणि परमात्मा गुणरूपाने, अंशरूपाने जरी एक असले, परंतु यांचे कार्य भिन्न आहेत. जीवाचं कार्य वेगळं, आत्म्याचं कार्य वेगळं, परमात्म्याचे कार्य वेगळे. म्हणून हा मी सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. हे माझे विचार आहेत. या कुठल्याही शास्त्रामध्ये हे सापडणार नाहीत किंवा वाचण्यात येणार नाहीत. कुणाला आवडेल, कुणाला नाही आवडेल. कोणी माझ्या मताचं खंडन करू शकता, अवश्य करा. तुम्हाला काही याबद्दल सांगायचं असेल तर चॅनल आहे माझं, त्या चॅनलवरती कॉमेंट बॉक्समध्ये लिहा की आपले मत मांडा. त्या मतावरती मी विचार करेन. इतर काही सूचना असल्या ते आपल्याला करायच्या असल्या, किंवा इतर काही प्रश्न असले अध्यात्मामध्ये, संसारिक नाही, संसारिक प्रश्नाचा वापर करू नये. अध्यात्मातील प्रश्न, भक्तीतील प्रश्न, ज्ञानातील प्रश्न, याच्यावरती काही प्रश्न असतील, उत्तरे पाहिजे असतील, ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहावे. मी त्याच्यावरती विचार करेन आणि माझ्या कृतीप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. पाहू हे कसं जमतं ते. तर आणखीन एक वेळ सांगतो, हा जो त्रैतवाद मी मांडला तो माझा आहे. याच्यावरती मोठमोठ्या विचारवंतांनी, ज्ञानी पंडितांनी विचार करावा, आपले मत मांडावे. मला बरं वाटेल. माझ्या विचारामध्ये काही जर चुका असतील किंवा काही कमतरता असेल, मी ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. तर या मतावरती किंवा आणखीन काही माझे जे विचार आतापर्यंत जे मी मांडत आलेले आहोत, त्या मतावरती जर काही सूचना करायच्या असतील किंवा ते बरोबर वाटत नसतील, तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहावे. आपलं नाव, आपला फोन नंबर आणि पत्ता सांगितला तर आपण चर्चा करू शकतो. काही सूचना द्यायच्या असल्या तरीसुद्धा करा, आणि काही प्रश्न असले तरी करा. मी माझ्या कुवतेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. आजच्या प्रवचन मी इथेच थांबतो. पुढे आणखीन आता आपला विषय चालू आहे, जीव, जगत आणि जगदीश. आता जीवाबद्दल थोडं बोललेलं आहे. जगत काय आहे याच्याबद्दल थोडे पुढच्या प्रवचनामध्ये उहापोह करू, चर्चा करू.
आजचं प्रवचन येथेच थांबतो. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.